राज्य शासन आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र दिसून येत आहे। सुरगाणा तालुक्यातील नाशिक करंजुल या महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था समोर आलेली असून या भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे। आदिवासी बहुल भागातील हजारो विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण हे रोजच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर अवलंबून आहेत। मात्र या मार्गावर वारंवार जुन्या, जीर्ण, सतत बिघाड होणाऱ्या बसेस पाठवल्या जात असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा बस प्रवासादरम्यान अचानक बंद पडतात, त्यामुळे प्रवाशांना तासनतास रस्त्यावर थांबावं लागतंय। पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते। अनेक बसच्या छतमधून पाणी गळत असल्याने प्रवाशांना अक्षरशः ओल्या अवस्थेत प्रवास करावा लागतो। बस वेळेवर न पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, तर कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात। काही बसची अवस्था एवढी खराब आहे की प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षिततेचीही चिंता वाटते। वाहनांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। राज्याच्या विकास प्रक्रियेत आदिवासी भागाला प्राधान्य दिले जात असल्याचं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात वाहतूक व्यवस्थेची ही दयनीय स्थिती प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की आदिवासी भागातील नागरिक हे देखील राज्याचेच नागरिक आहेत, मग त्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि सन्मानजनक सार्वजनिक वाहतूक सुविधा का मिळू नये? शहरामध्ये आधुनिक आणि नव्या बसेस उपलब्ध होत असताना दुर्गम भागासाठी मात्र जुन्या आणि निकृष्ट दर्जाच्या बसेस का पाठवल्या जातात, असा सवाल नागरिकांकडून केला जातो। विकासाचा खरा अर्थ केवळ योजनांच्या घोषणा किंवा कागदोपत्री आकडेवारी नसून प्रत्येक नागरिकांपर्यंत सन्मान सुविधा पोहोचवणे हा आहे। आदिवासी भागातील नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक न देता त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे। त्यामुळे नाशिक करंजुल मार्गासह आदिवासी भागातील सर्व बस मार्गावर नवीन अथवा सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच नियमित, वेळेवर आणि सुरक्षित बस सेवा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, एसटी महामंडळाचे अधिकारी, संबंधित प्रशासनाचे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी जोर धरते आहे। सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवास हा कोणताही विशेष अधिकार नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे। आदिवासी भागातील नागरिकांना हा अधिकार प्रत्यक्षात कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी, सुरगाणा पेठ। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।